नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं मी खूप स्वागत करतो। तर मित्रांनो, आता आमचं संध्याकाळचं जेवणाची तयारी म्हणजे जेवणाची पंगत बसली मित्रांनो। आणि जे जुन्या काळामध्ये लोक जे पंक्तीनं जेवण करायचे तशा प्रकारेच आम्ही आज आत्ता ह्या अंगणामध्ये जेवणाची आमची पंगत बसलेली। तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही इथं माझी चुलती, माझी आई, तसेच पाटील बाबा, तर साम्राज्य पाहुणेत इकडे बसले, तर इकडं भाऊ आणि इकडे ऋषाली पण दिसते बघा तर मित्रांनो, शांतपणे आणि एकदम शांत वातावरणात वरती आकाशाकडे बघत, चांदण्या सगळे काही बघत बघत आम्ही आता म्हणजे ह्या संध्याकाळचं जेवण चाललं आहे आमचा। तर मित्रांनो, आता आई वाढते, ऋषाली येरीच चक्र हानी सुटले इकडं तिकडं। तर बघा, हा हंडा आहे आणि हंड्यामध्ये थंड पाणी होण्यासाठी आम्ही दिवसभर टायर लावून ठेवतो। उन्हाळ्याचे दिवस आहे मित्रांनो, त्याच्यामुळे मग आणि इकडं बघा काय बनवलं इकडं, मला वाटतं ह्याच्यामध्ये हे भाजी, मला वाटते ही बटाट्याची भाजी का काहीतरी आहे त्याच्यात। तर बघा इकडं चपात्या दे, इकडं डाळ आहे। तर आणि अशा प्रकारे सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही असं जेवण करतो। तर माझ्या घराच्या खाली ना मित्रांनो, पहा तिथं एकदम खालूनच रस्ता जातोय, जो देवगाव वाकी देवगाव रोड आहे, हा रोड जातोय। तर मस्तपैकी वातावरण नाही का, निवांत शेतामध्ये एकदम निवांतपणे आम्ही जेवण करतोय। इकडे ते पाटील बाबा ती, त्यानंतर माझे चुलते, आणि इकडे पाहुणे, हा मिस्त्री मित्रांनो, इकडे दिसतोय तो मिस्त्री, तो हा मिस्त्री। तर मिस्त्री दादांच्या पाशी बसलेला आहे। तर हा साम्राज्य गावचा मिस्त्री। तर एकदम भारी, मी एकदम फास्ट पैकी आमच्या आता घर चालाय, त्याच्यामुळं घरावर तो पानसळ काढायला आलाय, त्याच्यामुळे एकदम त्याचं हे आहे ना, एकदम फास्ट आहे। आणि आता बघा जेवण चालायचे, आणि त्यानंतर आई बघा, आई भात वाढ राहिली, सगळ्यांना भात देते। तर भाताची वाढी आई अशा प्रकारे वाढू राहिली। तर बघा इतकं सुंदर असं वातावरण। तर इकडून बघा, इकडून आता जे आले, जी बस आले बघा मित्रांनो, शेनीत बस, ही शेनीत मुक्कामी, शेनीत फेरे बस, ही राजवरून येते, सीता घेत माझ्या घरापासूनच जाते। तर बघा किती सुंदर वातावरण, निवांत पैकी जिकडे तिकडं बल्प एकदम संध्याकाळचं वातावरण म्हणजे एकच नंबर। आणि अशा वातावरणात आम्ही आता उन्हाळा सुरू झाला, त्याच्यामुळे बाहेरच जेवण करतोय मित्रांनो आम्हाला म्हणजे। आणि बघा इकडं बल्ब पण लावलाय, वरती चांदण्या सगळं काही दिसते, तुम्हाला आता दिसणार। तर बघू शकता मित्रांनो, आता आमचे जेवण होत चालले, ते प्रत्येकाचं जेवण होत चाललं आहे। तर बघा, जुन्या म्हणजे जे जुने आजोबा ते सांगायचे की चुरून भाकर खाल्याने ताकद वाढते, त्याच्यामुळे मी पण आज चुरून भाकर घेतली मित्रांनो। बघा डाळीमध्ये शेकलं। तर बघा मित्रांनो, आता आम्ही जेवण करून राहिले, डाळीमध्ये भाकर चुरून घेतले, आणि मसुराची डाळ आहे, आरोग्याला अतिशय चांगल्या प्रकारची अशी ही डाळ असते। बघा मी जेवण करून राहिले। तर मित्रांनो, आता आमचे सगळ्यांचे जेवण झाले, आणि आता आम्ही गप्पांवर रंगत जमले, सगळे आईन ते जेवतात, आणि एकीकडे आमच्या कडी माणसाच्या गप्पा चालू झाल्यात। तर बघा अतिशय। तर नमस्कार मित्रांनो, बघितलं असेल तुम्ही आज निवांतपणे शांततेत आणि अंगणात बसून जेवणाचा आनंद कशात असतो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला। तर मी आणि ऋषाली बघा